श्री शिवलीलामृत अध्याय 12 श्री गणेशाय नमः। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण स्त्री बाल वृद्ध तरुण सर्वी शिवकीर्तन करावे। शिवस्मरण नावडे अणुमात्र तो अंत्यजाहुनी अपवित्र तो लेईला वस्त्रे अलंकार जेवी प्रेत शृंगारिले तेणे भक्षिले जे अन्न जैसे पशु भक्षिती यथेष्ट तृण जैसे मयुरा अंगी नयन तैसेच नेत्र तयाचे वल्मीक छिद्रवत कर्ण द्रुमशाखावत हस्त चरण त्याची जननी व्यर्थ जान विऊनी वांज जाहली। जो शिवभजना वीन तो जावो समुद्रात बुडोन अथवा भस्म करोन वडवाग्न का सर्प डंखो तयासी तरी श्रवणी धरावी आवडी जैसी पिपिलिका गुळासी न सोडी अर्ध तुटे परी न काढी मुखते धुनी सर्वदा की चुकला बहुत दिवस सूत तेवढाच पोटी प्रीतिवंत त्याची शुभवार्ता ऐकतास अकस्मात धावती माता पिता जेवी अमृताहुनी वाड गोष्टी लागती करणास गोड तैसे कथा श्रवणी ज्यांचे न पुरे कोड सर्व टाकोनी जाईजे गावास गेला प्राणनाथ प्रियपती व्रता वाट पहात तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया। निर्धनासी सापडे धन की जन्मांधासी आले नयन की तृषेने जाता प्राण जीवन शीतळ मिळाले ऐसे ऐकावया कथा पुराण धावावे सर्व काम टाकून चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादर बैसावे। वक्ता पंडित चातुर्य खाणी नमावा तो सद्गुरु म्हणोनी की हा शंकरची मानुनी धरिजे पूजनी आदर सुरभीच्या स्तनातुनी अवधारा सुटती जैषा सुधा रसधारा तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्राशिजी वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे भलते पाखंड मत नसते कुतर्क घेऊनी चित्त न शिणवावे सर्वथा न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे उगेच छळिता पामरे तरी ते पिशाच जन्म पावती वक्त्यासी छळिता अवधारा तरी दोष घडे त्या नरा पुराणिकावे गळे नमस्कारा न करावे सभेत कोणासी मध्येच टाकुनी कथा श्रवण उगाच गर्वे जाय उठोन तरी तो अल्पायुषी जाण संसारी आपदा बहुभोगी कुटील खळपापी धूर्त तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परी नवज्वरिता विषवतते तैसा श्रवणी बैसोन कुतर्क घेबुनी करी कथा खंडन त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकासी कारण पुढे केले कथेत न बोलावे इतर मन करावे एकाग्र कथेची फलश्रुती साचार तरीच पावती वैसता वस्त्रे अलंकार दक्षिणा सहित भक्ता पूजा वा प्रीती अत्यंत धन देता कोश बहुत भरे आपुला निर्धारे रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत अलंकारे प्रतिष्ठात्यंत श्रोतयांची वाढतसे ऐवं पूजिता षोडशोपचार तेने तुष्टमान होय उमावर जे जे पदार्थ अर्पावे साचार त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती त्यासी कदा नाही दारिद्र्य शेवटी स्वपदाने येईल भालचंद्र कथेसी येता पाऊले टाकी निर्धार पाप संहार पदोपदी मस्तकी उष्णीश घालुनी ऐकती तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती म्हणाल उष्णीश काढिता न ये सभे प्रती तरी मुख्य पल्लव सोडावा जेवी डाखेवुनी ऐकती तरी यमकिंकर त्यांसी जाचिती नाना यातना भोगविती मूळ व्यास वचन प्रमाण हे ऐक बसती उगेच श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुणी अंतर सद्गद नेत्रियावे पाणी मग निद्रा कैची स्पर्शेल
वरी जीवन कार्य व्यर्थ लावून जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण तेथे घडता जागरण निद्रा न ये प्राणिया निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडून निद्रा न येतो उपाय करून मुख्य श्रवण करावे वक्त्याहुनी उंच आसन तत्वता तेथे न बैसावे धरुणी अहंता हे न मानिती ते काग तत्वता जगपुरीश भक्षिती जे बैसती वीरासन घालून ते होती वृक्ष अर्जुन पाय पसरिती त्यांस सूर्यनंदन शुष्क काष्टे झोडी बळे जे सांगताही न ऐकिती बळेच जेठा घालून वैसती त्यांची यमदूत बांधुनी नेती नेवून टाकती नरककुंडी जो श्रवणी निजे दाटून तो उपजे अजगर होवून बैसे नमस्कार केलिया वाचून वंशवृक्ष होयतो कथेत बोले भलत्या गोष्टी तो मंडूक होय सदा वटवटी हर्षे टाळिया न वाजवी हट्टी हो कष्टी संसारी जे शिवकीर्तन हेळसिती ते शतजन्मी सारमेय होती दुरुत्तरे बोलती निश्चिती जन्मा येती सरडाच्या जे श्रवणी न होती सादर ते अन्यजन्मी होती सुकर जे उच्छेदिती शिवचरित्र ते वृकयोनी पावती वक्त्यासी देता आसन शिवसन्निध बैसे जावोन वस्त्रे देता अन्न प्राप्त होय तयाते करिता कथा पुराण श्रवण भक्तिवैराग्य ये अंगी पूर्ण यदर्थी कथा सुगम जान जेने अनुताप उपजे मनी दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ त्याचे नाव मुळीच बाष्कळ सर्व धर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष जार कर्मी धर्म नाहीच अणु मात्र अनाचारी परम अपवित्र जपतप विवर्जित अग्निहोत्र वेदशास्त्र कैचे तेथे वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र एक नाही तरी साचार एकाक्ष तयासी बोलिजे वेदशास्त्र उभयहीन तो केवळ अंधची जान असो त्या नगरींचे लोक संपूर्ण सर्व लक्षणी अपवित्र तस्कर चाहाड आणि जार मद्यपी मार्गघ्न दुराचार माता पितयांचा द्रोह करणार ऐवम सर्व दोषयुक्त जे त्या ग्रामींचा एक विप्र नामतयाचे विदूर वेश्येसी रत अहोरात्र काम करदमी लोळत त्याची स्त्री बहुला नाम ती जारणी अपवित्र परम ऐके जारासी असता सकाम भ्रतारे जपोनी धरियेली जार पळाला सत्वर तीस भ्रतारे धिदला मार यथेष्ट लत्ता मुष्टी प्रहार देता बोले कायते म्हणे तू झालासी जार मीही तेची करीते निरंतर मग बोले विप्र विदुर तुवा द्रव्य अपार मिळविले ते द्रव्य दे मज लागून मी देईन वारांगणेसी नेबून ती म्हणे मी देऊ कोठून ऐकता मारी पुढती तो मग तिचे अलंकार हिरोनी घेत घरची सर्व संपत्ती नेत ते वारांगणेसी देत तेही समर्पी जाराते ऐसी दोघेही पापे आचरत तो विदुर विप्र पावला मृत्य यमदूती नेला मारीत बहुत जाचिती तयाते कुंभी पाकादी परम दुःख भोगुनिया तो शत मूर्ख मग विंध्याचळाच्या दरीत देख भयानक पिशाच जाहला आळे पिळे अंगासी देत हिंडे क्षुधा तृषा पीडित रक्तवर्ण अंग त्याचे समस्त जेवी शेंदूर चर्चिला वृक्षासी घेत टांगून सवेची हाक देत फिरे वन रक्तपिती भरोन सर्वांग त्याचे नासले कंटकवन परम दुर्धर न मिळे कदा फलमूल हा आहार आपुल्या पापाचे भोग समग्र भोगी विदुर विप्रतो इकडे बहुला धवरहित एक होता तियेसी सूत तो कोणापासूनी झाला त्वरित ते स्मरण नाही तियेसी तव आले शिवरात्री पर्व गोकर्ण यात्रे सचालिले सर्व नाना वाद्य वाजती अभिनव
ध्वजा पताका मिरवीती. शिवनामे गरजती दास, वारंवार करीती घोष. कैचा उरेल पापलेश, सर्वदा निर्दोष सर्वजन. त्यांच्या संगती बहुला निघत, सवे घेऊनी धाकटा सूत. गोकर्ण क्षेत्र देखिले पुण्यवंत, झाले पुनित सर्वजन. बहुलेने स्नान करून घेतले महाबळेश्वराचे दर्शन. पुराण श्रवणी बैसली येबून, तो निरूपण निघाले. जी वनिता जारीण, तीस यमदूतने ती धरून. लोह परिघ तप्त करून, स्मरगृहा माझी घालिती. ऐसे बहुला ऐकोनी, भयभीत झाली तेच क्षणी. अनुताप अंगी भरोनी, रडो लागली अट्टहासे. मग पुराणिकासी समस्त, आपुले सांगे वृत्तांत. झाले जे जे पापांचे पर्वत, ते निजमुखे उच्चारी. अंतकाळी यमकिंकर, ताडन करतील मज अपार. ते वेळी मज कोण सोडविनार, दुःख अपार सोसू किती. स्वामी माझे कापते शरीर, काय करू सांगा विचार. गळा पाश घालुनी यमकिंकर, करीती मार तप्त शस्त्रे. नाना परी विटंबवीती, असी पत्रवनी हिंडवीती. उफराटे बांधुनी टांगीती, नरककुंडे अधोमुख. ताम्रभूमी तापवून, त्यावरी लोळविती नेऊन. तीक्ष्ण शस्त्रे आणून, पोटा माझी खोविती. तीक्ष्ण धूम्र करून, वरी टांगिती नेऊन. भूमीत मज रोवून, तप्त शरे मार करीती. तप्त शुळावरी घालीती, पायी चंडशिळा बांधीती. महानरकी बुडवीती, सोडवी कोण तेथूनी. बहुलेसी गोड न लागे अन्न, दुःखे रडे रात्रंदीन. म्हणे मी कोणास जाऊ शरण, आश्रय धरू कोणाचा. कोण्या नरकी पडे न जाऊन, मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण. सद्गुरु मज तारी येथून, आले शरण अनन्य मी. मग गुरु पंचाक्षर मंत्र, सांगे बहुले प्रतिसत्वर. शिवलीलामृत सुरस फार, श्रवण करवी शिवद्वारी. मग तिने सर्व ग्रंथ, गुरुमुखे ऐकिले प्रेम युक्त. श्रवण भक्ती अवध्यांत, श्रेष्ठ ऐसे जाणिजे. सत्संग होय निस्संग, निस्संगे निर्मोह सहज मग. निर्मोहत्वे निश्चित उद्वेग, कैचा मग ते तयासी. बहुला झाली परम पवित्र, शिवनाम जपे अहोरात्र. दोष न उरे तिळ मात्र, शुचिरभूत सर्वदा. तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजची होय आरसा. की लोह लागता परीसा, चामी कर सहजची. की अग्नीत काष्ट पडले, मग ते सहजची अग्निमय झाले. गंगेसी वोहळ मिळाले, गंगाजळ सहजची. जप करिता पाप जाय निशेष, ज्ञानाहुनी ध्यान विशेष. श्रवणाहुनी मननास, सते जता सहजची. मननाहुनी निजध्यास, त्याहुनी साक्षात्कार समरस. मग तो शिवरूप निर्दोष, संशय नाही सर्वथा. बहुला निर्दोष होऊन, श्रवणे झाली सर्व पावन. जिव्हेने करू लागली शिवकीर्तन, मग कैचे बंधन तियेसी. श्रवणे थोर थोर पावन होती, श्रवणे ह्याच जन्मी मुक्ती. न लगे तीर्थाटन श्रम बहुत, श्रवणे सार्थक सर्वही. ज्यासी न मिळे सत्समागम श्रवण, त्याने करू जावे तीर्थाटन. न लगे अष्टांग योग साधन, करावे श्रवणात्यादरे. योग याग व्रत साधन, न लगे काहीच करावे जाण. नवविधा भक्ती पूर्ण, श्रवणेची हाता येतसे. चारी वर्ण चारी आश्रम, श्रवणेची पावन परम. असो बहुलेसी संत समागम, सर्वाहुनी थोर वाटे. गुरुची सेवा अखंड करी, त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री. जटावल्कल अजिन धारी, तीर्थी करी नित्य स्नान. सर्वांगी भस्म लेपण, करी पुण्य रुद्राक्ष धारण. सर्व आप्त सोडोनिया जान, गुरुसेवा केली तिने. नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन, गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन.
ते तिचा महिमा विशेष पूर्ण तृतीयाध्यायी वर्णिला. स्वयाती स्वयाती कीर्ती पुष्टिवर्धन बहुलेने तिन्ही देह जाळून तेच भस्म अंगी चर्जून झाली पावन शिवरूपी. शंकरी विमान धाडिले ते काळी बहुला शिवपदा प्रती नेली. येवढी पापी न उद्धरिली चतुर्दश लोक नवल करीती. सदाशिवा पुढे जाऊन बहुलेने केले बहुत स्तवन. मग अंबेची स्तुती करिता पावन झाली प्रसन्न हिमनग कन्या. म्हणे इच्छित वर माग त्वरित येरी म्हणे पती पडला अधोगतीत. कोठे आहे न कळे निश्चित पावन करुणी आणि येथे. मग ते त्रिजगज्जननी अंतरी पाहे विचारुनी. तो विंध्याचळी पिशाच होऊनी रडत हिंडे पापिष्ट. मग बहुलेसी म्हणे भवानी जाई सवे तुंबर घेऊनी. पतीस आणि विंध्याद्रीहूनी श्रवण करवी शिवकथा. मग गेली विंध्याचळा तव पिशाच नग्न देखिला. धरोनी वृक्षासी बांधिला तुंबरे बळे करोनिया. मग वल्लिका काढून सप्तस्वर मेळवून आरंभिले शिव कीर्तन. ऐकता पशुपक्षी उद्धरती शिवकीर्तन नरसराज. तुंबरे मात्रा देता सतेज सावध झाला विदुर द्विज. म्हणे मज सोडा आता. मग सोडितांची धावून धरिले तुंबराचे चरण. म्हणे स्वामी धन्य धन्य केले पावन पापिया ते. स्त्रियेसी म्हणे धन्य तू साचार केला माझा आज उद्धार. मग तुंबरे शिवपंचाक्षर त्यासी मंत्र उपदेशिला. त्याचा करिता जप तव विमान आले सतेज रूप. विदुर झाला दिव्य रूप स्त्री सहित विमानी बैसला. आणिली शिवा पाशी मिरवीत दोघेही शिवचरणी लागत. लवण जळी विरत तैसी मिळत शिवरूपी. जळी विराली जळगार नभी नाद विरे सत्वर. तैसी बहुला आणि विदुर शिवस्वरूप जाहली. ज्योती मिळाली कर्पूरी गंगा सामावली सागरी. ब्रह्मस्वरूपे निर्धारी विराली ऐक्य होवोनिया. शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण. भस्म विलेपन उद्धरोन गेली किती संख्या नाही. भस्मातून निघाला भस्मासूर शिवद्रोही परमपामर. त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांगा कैसे. हे शिवपुराणी कथा सुरस श्रोती ऐकावी सावकाश. कैलासी असता महेश प्रदोष काळी एकदा. भस्म स्वकरी घेऊन अंगी चरची उमारमण. तव एक खडा लागला तो शिवे जाण भूमीवरी ठेविला. नवल शिवाचे चरित्र तेथेची उत्पन्न झाला असुर. नाम ठेविले भस्मासूर उभा सदा कर जोडोनी. म्हणे वृषभध्वजा सदा शिवा मज काही सांगिजे सेवा. शंभू म्हणे मज नित्य येधवा चिता भस्म आणुनी देईजे. नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तम. ऐसी आज्ञा होता परम भस्मासूर संतोषला. कर्मभूमीस नित्य येवोन वसुंधरा शोधी संपूर्ण. जो शिवभक्त परायण लिंगार्चन घडले जासी. शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिव कीर्तन सुरस. त्यांचेच भस्म भवानीश अंगीकारी आदरे. जे का भक्त अभेद प्रेमळ त्यांच्या मुंडांची करी माळ. स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ म्हणोनी दयाळ राहिते ते. लोक स्मशानाहुनी घरा येती वैराग्य जाय विषयी जडे प्रीती. म्हणोनी उमा वल्लभे वस्ती केली महास्मशानी. पंचभूते तत्वांसहित पिंड ब्रह्मांड जाळुनी समस्त. सर्व निरसुनी जे व्रत स्वात्मसुख भस्मतेची. तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ
ते भस्मचर्ची दयाळ तो अमूर्त मूर्त कृपाळ षडविकार रहित जो अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते निधन षडविकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो जो षडगुण ऐश्वर्य संपन्न यशश्री कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे असेना आणिक षटचिन्ही मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पै या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद माया चक्र चाळक शुद्ध विविध भेद रहित जो भक्त रक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्य घन तेने भस्मासूर निर्मून धाडिला भस्म आणावया ऐसे नित्य आणिता चिता भस्म असुर मातला मध्ये परम गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम म्हणे संहारुनिया टाकू हे संहारुनिया सकळ असुर राज्य करावे सबळ जावुनिया निर्जर मंडळ शक्र कमलोद्भव जिंकावे विष्णू आणि धुर्जटी हेही संहारावे शेवटी त्रिभुवन जिंकल्या पाठी मीच इंद्र होईन ऐसी मनी बांधुनी गाठी कैलासा गेला तो कपटी म्हणे ऐकतोसी धुर्जटी भस्मसृष्टी न मिळे कोठे 4 लक्ष मनुष्य योनी पाहे नित्य 1.25 लक्ष घडामोड होये शोधिली सर्व अवनी है परी भस्म शुद्ध न मिळेची ऐसी कपट भक्ती दावी परम म्हणे माझा टळतो नित्य नेम तुझ अर्पावे चिता भस्म तरी एक वर्म सुगम आहे म्हणे हरा पंचवदना विरूपाक्षा त्रिपुरच्छेदना उमावल्लभा नागभूषणा वरप्रदान दे माते मज देई एक वर ज्याच्या माथा ठेविन कर तो भस्म भावा निर्धार कार्य फार साधे येणे म्हणून लोटांगण घालीत इतुके माझे चालवी व्रत निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला मग बोले हिमनगराज कुमारी हा नष्ट परमदुराचारी यासी वर देता धरित्री भस्म करील निर्धारे महाशब्द करावयाची हौस तो पातला फाल्गुन मास आधीच वाट पाड्या चोरास निरोप धिजला भुभुजे आधीच जार कर्मी रत त्यासी प्रभुत्व धिजले स्त्री राज्यात की मद्यपियासी दावीत सिंधीवन साक्षेपे मर्कटासी मद्यपान त्यात झाले वृश्चिक दंशण त्याहीवरी भूत संचरले दारुण मग अनोन्य वर्ते जेवी ह्या लागी हा तामसी असुर ह्यासन द्यावा कदापि वर षडास्य गजास्य वीरभद्र नंदिकेश्वर हेची सांगे परम भोळा शंकर म्हणे आमुचे लेकरू भस्मासूर ह्यास द्यावा अगत्य वर तो अन्यत्र राहटी न करीच म्हणे बाळका तुझ धिजलावर ऐसी ऐकतांची असुर उडे नाचे आनंद थोर त्रिभुवना माझिन समाये मृत्युलोकासी आला सत्वर मग करीत चालिला संहार संत भक्त गो विप्र शोधोनी भस्म करीतसे मस्तकी हस्त ठेविता तत्काळ भस्म होय न लगे वेळ ऋषी चक्र शोधोनी सकळ भस्म करी एकदांची 56 देश शोधित चमू सहित भुभुज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढवला कुटुंबासहित ब्राह्मण गिरी विवरी बैसती लपोन पृथ्वी उदास संपूर्ण बाहेर कोणी न फिरेची जैसा श्येन पक्षी अकस्मात पक्षी धरोनी संहारित तैसा अंतरिक्षे जेवुनी त्वरित मस्तकी हस्तस्पर्श करी महायोद्धारण पंडित समरी जिंकी कृतांत परी भस्मासुरापुढे बलहत काहीच न चले युक्ती त्या जैसा पाखंडी
खळ तत्वता तो नावरी बहुता पंडिता तैसी त्या असुरा पुढे पाहता न चले युक्ती कवनाची असुर करीतो नित्य संहार शिवासी न कळे समाचार भस्म नेबुनी दे सत्वर महानम्र होय तेथे सवेची ये मृत्युलोका मनी धरिला ऐसा आवाका त्रिदशांसहित शची नायका भस्म करावे ह्यावरी मग कमलोद्भव कमलावर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुवनांत सुंदर हिरोणी घ्यावी वृद्धाची पृथ्वी पडली उद्वस मिळाल्या प्रजा ऋषियास मास सर्वांचे भय पावले मानस पुरुहुतास शरण आले मग मघवा सकळा सहित पद्मजा प्रति गार्हाणे सांगत तो म्हणे क्षीराब्धी जामात त्यास सांगू चला आता अक्षज नाम इंद्रिय ज्ञान ते ज्याने केली आधी दमन म्हणोनी अधोक्षज नाम त्याला गुण अतिंद्रिय द्रष्टा तो ऐसा जो अधोक्षज जवळी केला वैकुंठराज गार्हाणे सांगती प्रजा द्विज भस्मासुराचे समस्त मग समस्तांसहित नारायण शिवा जवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही उरलो आम्ही समस्त इतुक्यांचाही करील अंत सदाशिवा तुझाही प्रांत बरा न दिसे आम्हा ते हैमवती करी जतन ऐकोनी हासला भाल लोचन म्हणे भस्मासुरास मरण जवळी आले ह्यावरी तुम्ही जावे स्वस्थाना सत्वर ऐसे बोले जो कर्पूर गौर तो अकस्मात आला असुर भस्म घेऊन ते थवा आपुले गार्हाणे आणिले येथ मिळाले ते देखिले समस्त असुरमान तुकावीत सरड्या ऐसी तयावरी म्हणे जे जे आले येथ उद्या भस्म करीन समस्त मग क्रोधे बोले उमानाथ भस्मासुरासी ते धवा अरे तू अधम असुर केला पृथ्वीचा संहार तुझा मेधलावर परिणाम त्याचा बरा केला असुर क्रोधे बोले ते समयी तुझी सुंदर दारा मज देई ना तरी तव मस्तकी लवलाही हस्त आताची ठेवितो भवानी उठोन गेली सदनात असुर ग्रीवा तुकावीत शिवाच्या माथा ठेवुनी हस्त तुझने येन क्षणार्धे शिवमस्तकी ठेवावया कर वेगे धाविन्नला भस्मासूर प्रजा आणि ऋषीश्वर पळू लागले दशदिशा जो भक्तजन भवभंग माया लाघवी उमारंग पळता झाला सवेग घोरांदरवन घेतले पाठी लागला भस्मासूर म्हणे जोगड्या उभा धरी धीर आजी तुझा करी संहार रक्षा लावीन अंगासी वेदशास्त्रान कळे पार माया चक्र चाळक अगोचर त्यास पामर भस्मासूर धरीन म्हणे निजबळे जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान सनकादिकांचे देवतार्चन त्यासी भस्मासूर आपण धरीन म्हणे पुरुषार्थे त्यास वाटे धरीन मी आता दिसे जवळी परिनाटोपे सर्वथा ऐसा कोटी वर्षे धावता न लगे हाता सर्वेश्वर उणे पुरे शब्द बोलत शब्दा नातुडे गिरिजा कांत तर्क कुतर्क करिता बहुत हाक फोडिता नातुडे वेदशास्त्रांचा तर्क चांचरे घोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे सकळ विद्या घेता एक सरे मदनांतक नाटोपे असो प्रेमळ भाविक त्याचा विकला कैलास नायक उमे सहित त्याचे घरी देख वास करी सर्वदा तपबळ विद्याधन ह्या बळे धरू म्हणती ते मूर्ख पूर्ण कल्पकोटी जन्म मरण फिरता गणित न होय असो अहंकारी भस्मासूर धावता नाटोपे शंकर इकडे भवानी इंदिरावर बंधू आपलास्तवी तेव्हा म्हणे कमलोद्भव जनका कमला नयना कमल नाभासुर मर्दना कमलधारका शेष शयना कमला कमलाभरणा कमल प्रिया जगद्वंद्या जगद्व्यापका जनजराज
जनजरा जन्ममोचका जनार्दना जगरक्षका जगदुद्धारा जलाब्धिशयना ऐसी ऐकता माधव मोहिनी रूप धरुनी अभिनव शिव मनरंजन केशव आडवा आला असुराते शिवन्यग्रोध होऊन देख दुरून पाहता झाला कौतुक मोहिनी देखता असुर निशंक भुलोनी गेला तेथवा विमानी पाहती समस्त देव म्हणती हे कैचे रूप अभिनव अष्टनायिकांचे वैभव चरणांगुष्टी तुळेची नृत्य करीत मोहिनी असुर तन्मय झाला देखोनी म्हणे ललने तुझ वरुणी कमला अपर्णा ओवाळिजे तुझे देखता वदन वाटे ओवाळुनी सांडावा प्राण तू वा नयन कटाक्ष बाणे करुन मन मृग माझा विंधिला तुझे पदकमळ जेथे उमटले तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे तुवा पसरोनी शृंगार जाळे आकळिले चित्त मीना मजमाळ घाली सत्वर तुझे दास्य करीन निरंतर माया वेशधारी मुरहर हास्यवदने बोलतसे म्हणे मी तुझवरीन त्वरित पैल तो न्यग्रोध तरु दिसत माझे त्यात आहे आराध्य दैवत नवस तेथे केला म्या लग्ना आदिपती सहित तेथे करावे गायन नृत्य परी मी जेथे ठेविन हस्त तुवा तेथेची ठेवावा मी जे दाविन हाव भाव तूही तैसेची दावी सर्व तेथे अणुमात्र उणे पडता देव क्षोभेल मग तुझवरी महाखडतर माझे दैवत सकळ ब्रह्मांड जाळील क्षणात असुरती येसी अवश्य म्हणत सांगसी तैसा वर्तेन मी ऐसा भुलवून तयासी आणिला तो वटच्छायेसी मग नमोनी दैवतासी आरंभी नृत्य मोहिनी मोहिनी नृत्य करीत अष्टनायिका तटस्थ पाहत किन्नर गंधर्व तेथ गायन ऐकता भुलले देव सर्व षटपद होऊनी सुवासा तिच्या वेधूनी गुप्तरूपे गुंजारव करीती वनी परिते कामिनी कोणाने नवे तिचे सुस्वर ऐकता गायन विधी कुरंग गेला भूलोन कुंभिनी सोडून करावया श्रवण कद्रू तनय येऊ पाहे मोहिनी जेथे ठेवी हस्त असुरही तैसेच करीत आपुले मस्तकी ठेवीत आत्मकर मोहिनी मग असुरेही आपुले शिरी हात ठेविता भस्म झाला तेथ मोहिनी रूप त्यागुनी भगवंत चतुर्भुज जाहला वटरूप सोडुनी देख प्रगट झाला तेथे मदनांतक हरिहर भेटले झाले एक देववर्षती सुमनमाळा मोहिनी रूप जेव्हा धरिले पाहुनी शिवाचे वीर्य द्रवले भूमीवर पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतारते असित अंगार चंड क्रोध उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध संहार भैरव आठवा सुप्रसिद्ध अंशावतार शिवाचे भस्मासूर वधिला हे मात प्रगटता त्रैलोक्य आनंद भरित हस्तधरोनी रमा उमानाथ येते झाले कैलासा अंबिका तत्काळ प्रगटोन करी हरिहरांते वंदन दोन्ही मूर्ती बैसवून करी पूजन हैमवती हरिहर नारायण नागभूषण शिव सीता वल्लभ नाम सगुण पंचवदन पन्नग शयन कर्पूर गौर कमलोद्भव पिता पिनाकपानी पीतांबरधर नीलकंठ नीरद वर्ण शरीर वृंदार कपती वृंदावन वासी मधुहर गोवाहन हर गोविंद चंद्रशेखर शंखचक्रधर विश्वनाथ विश्वंभर कपालनेत्र कमनीय गात्र लीला विचित्र दोघांची मूरहर मायामल्लहर व्यालभूषण मोहहर्ता श्रीधर अंधकमर्दन अघबकहर असुरमर्दन दोघेही सिद्धेश्वर सिंधुजावर निस्संसान निरहंकार
नगतनयावर नंद किशोर ईशान ईश्वर इंदिरापती क्षीरवर्णतनु क्षीराब्धी शयन एक ब्रह्मादि वंद्य एक ब्रह्मानंद पूर्ण त्या दोघांसी पूजोन आनंदमय जगदंबा आता श्रोते सावधान पुढे सुरस कथा अमृताहून वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्न आणि षडानन जन्म असे शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ गौतम स्वरधुनी भेटो येत या अध्यायी कैलास वैकुंठनाथ ऐके ठाई मिळाले तरी ह्या सिंहस्ती भाविक जन ग्रंथ गौतमी करीती स्नान अर्थजीवनी बुडी देवोन अघमर्षणी निमग्न जे श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखावला तेथेची प्रसिद्ध जेथे नाही भेदाभेद अक्षय अभंग सर्वदा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड द्वादशाध्याय गोडहा श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।